तर आठवडा होऊनही सत्ता स्थापनेचं घोडं नेमकं कुठे अडलंय? मुख्यमंत्री साताऱ्याला गेल्यानं आता हा तिढा आणखी वाढलाय। भाजपचा गटनेता सुद्धा अजून निवडला गेलेला नाहीये, ती प्रक्रिया सुद्धा लांबणीवरती पडलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या मागण्या भाजप हायकमांड मान्य करणार का? दणदणीत बहुमत मिळूनही सत्ता स्थापना नेमकी का रिंगाळलेली आहे, हा प्रश्न अजूनही विचारला जातोय राजकीय वर्तुळातून। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की महायुतीला कौल देऊन आता 7 दिवस झालेले आहेत। 7 दिवस होऊनही संपूर्णतः मेजॉरिटी असूनही महायुतीकडनं अद्याप सत्ता स्थापनेबाबत कुठलीही हालचाली होताना पाहायला मिळत नाहीये। शिवसेनेकडनं जर पाहिलं तर गटनेत्याची निवड झालेली आहे, राष्ट्रवादीकडनं देखील झालेली आहे, भाजपची गटनेता निवडणूक होणं बाकी आहे। मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय की तीनही नेते हे आधी स्वतः या ठिकाणी बैठक केली, त्यानंतर दिल्लीला बैठकीला गेले, पुन्हा एकदा ते महाराष्ट्रात आले। महाराष्ट्रात ही बैठक होईल असं सांगण्यात आलं होतं, मात्र तत्पूर्वीच मुख्यमंत्री हे सातारा हे त्यांच्या गावी निघून गेले होते। नेमकं सत्ता स्थापनेचं गणित अडलंय कुठे, हा प्रश्न महत्त्वाचा या ठिकाणी नागरिकांना पडलेला आहे। सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार अनेक खाती आहेत, त्या खात्यांतर्गत जी मागण्या होत आहेत त्यानुसार हे गणित अडल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पहिला प्रश्न होता तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा, की मुख्यमंत्री आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे होत आहेत की देवेंद्र फडणवीस यांची त्या ठिकाणी वर्णी लागते, यावरनं नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं। मात्र दुसरीकडे अनेक महत्त्वाची खाती ही भाजपकडनं मागितली जात आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र असं जरी असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जे निर्णय देतील तो मान्य असल्याचं एकनाथ शिंदेंनी कबुली दिलेली आहे। मात्र या एकूणच तडजोडी अंती पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यामध्ये चांगली पदं किंवा चांगलं पद जे महत्त्वाचं आहे ते पदरात पाडून घेण्याचा देखील एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।